शततारका नक्षत्राला शतभिषा असंही म्हणतात। या नक्षत्रात 100 तारे आहेत। वेदकालीन समजुतीप्रमाणे हे तारे एकेका वर्षाचं आयुष्य देणाऱ्या 100 औषधी किंवा औषधी कुंभ आहेत। असंही म्हटलंय की वरुण देवानं याच औषधी कुंभांचा वापर करून देवांना शतायुषी केले। हे नक्षत्र चक्रातलं 24वं नक्षत्र आहे। याला इंग्रजीमध्ये वेलिंग स्टार असं म्हणतात। 4ही चरण कुंभराशीत येत असल्यामुळे चतुष्पाद नक्षत्र आहे। या नक्षत्राचा स्वामी राहू आहे, राशीचा स्वामी शनी आहे आणि या नक्षत्राचं दैवत हे वरुण देव आहे। त्यामुळं या नक्षत्रामध्ये राहूची अप्रतिम बुद्धिमत्ता, कला, शनीची संशोधक वृत्ती, चिकाटी आणि वरुण देवतेचा थंडावा किंवा त्याचबरोबर पॉवर ऑफ हिलिंग यांचा एक सुंदर संगम झालेला दिसून येतो। हे मंदलोचनी नक्षत्र असल्यामुळं या नक्षत्रावर जर एखादी वस्तू हरवली तर ती थोड्याशाच प्रयत्नात पटकन सापडते। हे राक्षसगणी नक्षत्र असलं तरी कल्याणकारक आहे। या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींमध्ये भरपूर आत्मविश्वास बघायला मिळतो। या व्यक्ती कर्तृत्ववान, कर्तबगार, संशोधक वृत्तीच्या, चौकस, महत्त्वाकांक्षी, व्यवहारी, स्वतःला थोड्याशा वेगळ्या किंवा विशेष अशा समजणाऱ्या असतात। सहसा यांच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही। हे नक्षत्र भाद्रपद महिन्यामध्ये रात्रभर आपल्याला आकाशामध्ये दिसू शकतं। हे अधिकार योग देणारं नक्षत्र आहे। या नक्षत्रावरच्या व्यक्ती ह्या ध्येयवादी आणि पराक्रमी असतात। त्यामुळे त्या अधिकारपद आणि उच्च पदासाठी धडपडणाऱ्या पण दिसतात। काही वेळेला असंही बघायला मिळतं की यांच्या बाबतीत ना मिसअंडरस्टँडिंग्स होतात किंवा काही वेळेला हे लोक ट्रॅप्ड होतात, काहीसे एकटे पडतात किंवा काही वेळेला यांच्याकडनं हेस्टी डिसिजन्स घेतले जातात। या लोकांमध्ये ना मेमरी, ग्रास्पिंग आणि लॉजिक अप्रतिम बघायला मिळतं। कोणत्याही विषयाचा गाढा आणि सखोल असा अभ्यास करून त्यावर प्रबंध लिहिण्याची कला त्यांच्याकडे असते। त्यामुळं PhD सारखं शिक्षण बरेचदा हे लोक सहज करताना दिसतात। राहूचं नक्षत्र असल्यामुळं आणि राहूकडनं एक प्रकारची इल्युजन पॉवर आहे। त्यामुळं आभासी दुनियेमध्ये काम करणारे अनेक लोक हे या नक्षत्रावर आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्याकडं त्यांच्या काम करण्यामध्ये एक प्रकारचा स्टडी असतो, अभ्यास असतो। मुहूर्तशास्त्रामध्ये या नक्षत्राला विशेष महत्त्व दिलं गेलं नाही आहे, म्हणजे शुभकार्यांसाठी विशेष महत्त्वाचं मानलं गेलं नाही आहे। परंतु औषध घेणे किंवा नवीन औषध सुरू करणे, औषधी वृक्षांची लागवड करणे, घरं किंवा देवळं बांधणे, जनावरं घेणे यासाठी हे नक्षत्र अतिशय उपयोगी आहे। काही वेळेला औषधोपचारांची सुरुवात या नक्षत्रावर केली तर औषध लागू पडतं असं म्हणतात। परंतु ऑपरेशनच्या संदर्भात मात्र याचा विचार हा ऑपरेशन नक्की कशाचं आहे हे लक्षात घेऊनच करावा, कारण कधीकधी 100 फाटे फुटताना सुद्धा दिसतात। गोपाळकृष्ण गोखले, JRD टाटा, गुरुदत्त, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, वहिदा रहमान, शम्मी कपूर, इम्रान खान, रवी शास्त्री, आंद्रे अगासी, बालगंधर्व, राजा रवी वर्मा यांसारखे अनेक दिग्गज या नक्षत्रावर जन्माला आलेले आहेत। यासारखीच अजून काही माहिती तुमच्याकडे असेल तर माझ्यापर्यंत नक्की पोचवा, मलाही ऐकायला आवडेल। थँक्यू। सापेक्षचं YouTube चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।